आज वॉइस ऑफ मीडिया की डिजिटल मीडिया ज़िला कार्यकारिणी की जाहिर हुई, जिसमें सभी डिजिटल मीडिया जो नौजवान बच्चे हो या सभी जो पत्रकारी क्षेत्र में अपना काम कर रहे हैं, उनको कोई भी चीज़ की तकलीफ नहीं होना, और जिस तरीके से सही काम करने वाले के लिए आज इस संगठन में हम गए। और हमको लगा ऐसा कि जोशी सर, जो गणेश जोशी सर काफ़ी सालों से बच्चों को बीजे एमजे जो स्टूडेंट हैं उनको बनाते हैं, पढ़ाते हैं, मगर उसके अलावा जो बाहर ग्राउंड लेवल पे जो काम करते हैं, उनको जिस तरीके से तकलीफ होती है और उनको अड़चन आती है, उसके लिए आज हमने सोचा कि भाई ये मीडिया में हम डिजिटल मीडिया के साथ में वॉइस ऑफ मीडिया जो काफ़ी देश भर में एक नंबर पे हो गई, तो उसलिए आज पूरी टीम हमारी आज यहाँ प्रवेश हुई और जिला अध्यक्ष की जिम्मेदारी दी, और इंशाल्लाह आने वाले दिनों में इसको अच्छे तरीके से हम निभाएंगे। लोगों को जोड़ने की कोशिश करेंगे। बिल्कुल, जैसा कि अभी ज़िला कार्यकारिणी हुई जिसमें तालुका है, शहर बॉडी है, ऐसे पूरे 16 तालुके के भी है, उसमें जाएँगे। जहाँ पर जो भी बातमी की वजह से जिसको तकलीफ़ होती, चाहे वो कोई भी संगठन का हो, वो सही अगर से हो, उसके लिए भी आवाज़ उठाएँगे। और जो पत्रकार है जिसके घर में कोई अगर से उसके बच्चे का स्कूल का मसला हो या किसी के घर में कुछ डेट होती है, उसके लिए भी आवाज़ उठाएँगे। खाली पत्रकार का काम सिर्फ़ संगठन बनाना नहीं है, उसकी कोई भी ज़िम्मेदारी है, उसके लिए भी बढ़-चढ़ के हम काम करेंगे। लोगों को जो है तो बोगस गुने दाखिल हो जाते हैं पढ़ने की जी, स्कूल से, ऐसे तो कई वैसे लोगों की मदद करने के लिए आगे जी, नहीं जैसे कई हमने देखा कि नांदेड़ ज़िले में कई ऐसे राजकीय कुछ लोग रहते हैं, जिसकी वजह से पुलिस की दिशा भूल करके उसको टेक्निकल गुने दाखिल करने की होती है। पुलिस को वो पूरा एक तरफ़ा मालूम नहीं रहता, शानिशा नहीं करते हुए को दिशा भूल करके उन पे गुने दाखिल करते हैं, मगर बाद में वो गुने सिद्ध नहीं होते। पर उसके लिए हम ये भी कोशिश करेंगे कि अगर से सही है वो, और उसमें उसके उस गुना दाखिल उसका अगर से कोई एविडेंस है, तो उस पे होना चाहिए, बिला वजह किसी पे नहीं होना, इसके लिए भी आवाज़ उठाएँगे। संगठन ऐसे सूरत में पूरा भरपूर साथ देंगे वैसे। बिल्कुल साथ देंगी, और हमको ये पता है कि भाई संगठन में जब जिस तरीके से काम करने वालों के वास्ते संगठन हमेशा साथ दी। 5 साल से मैं इस संगठन में हूँ, आज बड़ी ज़िम्मेदारी दी गई, और इसलिए सभी के साथ मैं आगे भी रहूँगा। व्हॉइस ऑफ मीडिया या राष्ट्रीय संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी माझी काल नियुक्ती झाली. या नियुक्तीमध्ये मी या अगोदर या ठिकाणी महानगराध्यक्ष नांदेड जिल्हा, जिल्हाध्यक्ष आणि आता मराठा अध्यक्ष या पदावर मला परवा काल नियुक्ती दिली. या नियुक्तीबाबत एवढंच सांगेल की पत्रकारांच्या ज्या काही समस्या आहेत, पत्रकारांना जी संघटनात्मक बांधणी करायची आहे आणि येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपल्याला भविष्यामध्ये सोडण्यासाठी प्रयत्नशील या माध्यमातून असणारच आहे. निव्वळ मराठवाडाच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातील पत्रकारांची तीच अवस्था आहे, देशातल्याही पत्रकारांची तीच अवस्था आहे. परंतु माझ्यावरची छोटी जबाबदारी मराठवाड्याची दिलेली आहे. ती जबाबदारी मी चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्यात चांगला न्याय या पत्रकारांना, पत्रकारिता लोकांना कसा देता येईल किंवा आपल्या बंधूंना कसा देता येईल, याची जास्त भूमिका माझी किंवा याची ही माझी भूमिका पुढील काळामध्ये, आगामी काळामध्ये असेल. ग्रामीण भागातील पत्रकारांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो. बरोबर आहे, स्वाभाविकच आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडचणी अशा आहेत की वाढती पत्रकारिता किंवा डिजिटल पत्रकारिता आणि शहरामध्ये वाढणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत आणि ग्रामीण भागामध्ये कुठलंही प्रोटेक्शन पत्रकारांना दिलं जात नाही. तर अर्थातच त्या ठिकाणी जी काही पाठबळ लागतं पत्रकारांना ती मिळत नाही आणि म्हणून या समस्येला वारंवार त्यांना सामोरे जावं लागतं. पण मी या ठिकाणी असं या ठिकाणी अधोरेखित करतो की संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील येणाऱ्या पत्रकारांना ज्या काही भविष्यातील अडचणी असतील त्या आपण संघटनेच्या मधून सोडण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करू. इथून पुढच्या काळात जी काही आपल्याला संकट असतील, पत्रकार हा खरं एक अविभाज्य अंग आहे, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून या वृत्तपत्राकडे बघितलं जातं आणि ग्रामीण भागाची पत्रकारिता ही तेवत राहावी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांना चांगला न्याय देता यावा यासाठी ही संघटना कायमस्वरूपी ग्रामीण भागातील पत्रकारांच्या पाठीशी उभी असेल. सर, शासकीय यंत्रणेकडून पत्रकारांना कोणत्याही प्रकारची कोणतीही मदत मिळत नाही, तर या संदर्भात संघटना काही ठोस निश्चित आपला प्रश्न चांगलाच आहे. गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना आपली शासकीय स्तरावरती पाठपुरावा करत आहे. घरकुल योजना असतील किंवा इतर शैक्षणिक सारख्या योजना असतील, आरोग्य विभागाशी आरोग्य सेल आपला या माध्यमात शासकीय योजनेच्या मध्ये शासनाच्या याच्यामध्ये आपला एक आरोग्य सेलच्या माध्यमात काम करतो. जे काही आरोग्य समस्या आहेत, जी काही मदत मिळवण्याचा प्रयत्न आहे तो आपल्याला जो विम्यातून सांगितला होता, परंतु शासनाच्या स्तरावर सुद्धा आपला पाठपुरावा सुरू आहे आणि या पाठपुराव्याला निश्चित पुढील आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात येशील. ही संघटना देश पातळीवर नव्हे तर मी आपल्याला सांगितलं की आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि 74 देशामध्ये या संघटनेचं काम चालू झालेलं आहे आणि गिनीज बुकमध्ये नोंद झालेली संघटना. यामुळे शासनाच्या स्तरावर ज्या काही योजना आपल्याला भविष्यामध्ये मिळणार आहेत, घरकुलसारख्या योजना असतील, काही जागा असतील, त्याचे प्रश्न आपण शासनाच्या दरबारात नेऊन ठेवलेले आहेत. शासन यावरती विचार करत आहे, अभ्यास सुरू आहे. निश्चित पुढील वर्षामध्ये याही गोष्टींना लवकरच आपल्याला न्याय मिळेल आणि पत्रकाराच्या ज्या काही समस्या आहेत, शासनाकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्या यामधून सुटतील अशी मला अपेक्षा आहे. प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया हे तिन्ही स्वरूप आता बदलत चाललंय सर. बरोबर. तर ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे?
लक्षात घ्या की प्रिंट मीडिया हा कायमस्वरूपी प्रिंट मीडियाच राहणार आहे, कारण हा संदर्भही या प्रिंट मीडियाकडे बघितलं जातं. सोशल मीडिया आणि डिजिटल मीडिया त्या ठिकाणी त्यांचं काम करतायत. आजकाल फास्ट युग आपण ज्याला असं म्हणतो की अँड्रॉइड आज जमाना आलेला आहे. आणि या सोशल मीडियाच्या काळामध्ये सोशल मीडियाचं काम आहे की चांगल्या बातम्या ह्या समाजापर्यंत व्यवस्थित पोहोचणे. वृत्तपत्राला हा वेळ असतो, कारण वृत्तपत्रात आपण बघितलं तर आज दिलेली बातमी सकाळी आपल्याला छापून मिळते किंवा सकाळी आपल्याला पाहायला वाचायला मिळते, आणि त्यामुळे त्या बातमीवर विश्लेषण आणि अभ्यास चांगल्या पद्धतीने केला जातो. परंतु डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियामुळे एखाद्या वेळेस गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे ह्या तिन्ही जरी बाबी वेगळ्या असल्या, जरी तात्काळ बातमी डिजिटल मीडिया किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळत असेल आणि जरी बातमी प्रिंट मीडियातून मिळत असेल, तर प्रिंट मीडियाची बातमी संदर्भी आहे, म्हणजे ही बातमी आपल्याला कायमस्वरूपी आपल्यासोबत ठेवता येणार आहे. आणि डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाच्या बाबतीत जरी बातमी चांगली मिळत असेल, तर त्या बातमीला गडबड न करता नवोदितांनी, म्हणजे जे आता नवोदित पत्रकार आलेले आहेत, त्या पत्रकारांनी कुठलीही गडबड न करता त्या बातमीची शहानिशा करून ती बातमी प्रसारित करावी की ती डिजिटल मीडियावर टाकावी, हे असं मला या ठिकाणी या माध्यमातून सांगावंसं वाटतं. सर, पत्रकारावर होणारे हल्ले, धमक्या, खोटे गुन्हे या विरोधात व्हॉइस ऑफ मीडिया काय ठोस पाऊल उचलणार? गेल्या अनेक वर्षापासून मी आपल्याला सांगितलं की व्हॉइस ऑफ मीडिया जो कृती हल्ला समिती आपण एक जो या ठिकाणी स्थापन केलेली आहे, वारंवार होणाऱ्या हल्ल्याबद्दल आपण सातत्याने केंद्रामध्ये पण निवेदन दिले आहेत, राज्यात पण निवेदन दिले आहेत. राज्यपाल, सन्माननीय राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर केलं. या संदर्भामध्ये आपली साखळी उपोषण पण झाली होती. नागपूर येथे पण अधिवेशन झालं होतं. याबद्दल आपण एक दिवशी धरणे आंदोलन केलं की पत्रकारावर होणारा कायदा हा सक्षम आणि चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आणि त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यामध्ये सध्या पत्रकारावर झालेल्या हल्ला 50,000 रुपये शिक्षेचा एक दंड थोपवण्याची सूचना चालू आहे आणि त्याला 6 महिने जेल, म्हणजे ती व्हेरीफाय ती आवश्यक होईल, जे की पत्रकारावर भविष्यामध्ये हल्ला करणार आहे. पण तत्पूर्वी पत्रकारावर हल्ला होण्यापूर्वी आपणही त्या बातमीची शहानिशा जर केली तर तो पण आपल्यासाठी कायदा चांगल्या पद्धतीने अंमलात येऊ शकतो. अन्यथा याच्यामध्ये वैयक्तिक कोणाच्या कारणावरून हल्ला करून घेतला आणि गुन्हा दाखल जर केला, तर ती पत्रकारिता सुद्धा जो काही अजेंडा आहे तो समोर जाणार नाही. यामुळे माझी पत्रकार बांधवांना सुद्धा सूचना आहे की जे काही आपल्या बाबतीमध्ये घटना दिवसेंदिवस घडत जात आहेत किंवा आपल्याला ज्या काही बातम्या सांगताना किंवा अडचणी येत आहेत, आपल्यावर हल्ले होत आहेत, हे हल्ले चांगले नाहीतच. या हल्ल्याचा आमच्याकडून सक्त निषेध आहे. याच्यात आंतरराष्ट्रीय संघटनेवरून, आंतरराष्ट्रीय पातळीवरून याच्यावर विरोध सुरू आहेत आणि याच्यावर चांगला कठोरातला कठोर कायदा आणण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे. नवीन पत्रकारांना प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया काही आपण आपल्या संदर्भात कॅडर कॅम्पचं काल उद्याचं जे आयोजन परभणीमध्ये केलं आहे, असेच कॅम्प आपण राबवतोय, ज्याच्यामध्ये उद्याच्याला जी काही मोठी तज्ज्ञ पत्रकार मंडळी त्या ठिकाणी येणार आहे, की पत्रकारिता आणि पत्रकारितेसमोर असणारी आव्हानं, जी आव्हानं आपल्यासमोर दिली आहेत, त्या आव्हानाला कसं पेलता येईल आणि नवीन पत्रकारांसमोर काय आव्हानं असणार आहेत, याच्याबद्दल आपण प्रशिक्षण निश्चितच देणार आहोत. प्रशिक्षणासाठी त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अधिवेशनाच्या माध्यमातून प्रत्येक वेळी आपण अधिवेशन घेतो. याचा अर्थ असा नाही की फक्त येतो, त्या ठिकाणी चहा पाणी करतो किंवा जेवण करून जातो आणि गप्पा मारतो, असं नाही. त्या ठिकाणी मोठी पत्रकार येतात, पत्रकारी क्षेत्रामधलं मार्गदर्शन करतात, प्रशिक्षण देतात आणि त्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने पत्रकार हे चांगल्या पद्धतीने प्रगल्भ झाले पाहिजेत. हीच भूमिका आमची राहिली आहे. जे अधिवेशन आज होतील, उद्याही होतील आणि उद्याचं जे अधिवेशन, उद्याचं जे कॅडर कॅम्प, एक दिवसाचं कॅडर कॅम्पचं आयोजन केलं आहे, त्याही कॅम्पमध्ये की आपले जे पत्रकार त्या ठिकाणी जमणार आहेत, की उद्याची पत्रकारिता कशी असेल, पत्रकारांसमोर काय आव्हानं आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला आहे आणि भविष्यात प्रशिक्षण त्या ठिकाणी दिल्या जाईल. शेवटचा प्रश्न सर, पत्रकारांच्या एकजुटीसाठी आपले काय प्रयत्न राहतील आणि काय आव्हान करणार पत्रकार? खरं आहे की पत्रकारांच्या एकजुटीसाठी आपले प्रयत्न चांगलेच असणार आहेत. मी आपल्याला मगाशीच सांगितलं की केवळ संघटनेच्या मध्ये येऊन संघटनेत दाखल होणं ही पत्रकारिता नव्हे किंवा संघटना नव्हे. संघटन करण्यासाठी सगळ्यांच्या विचाराशी निगडीत असलं पाहिजे, सगळ्यांच्या विचाराची देवाणघेवाण आपल्यासोबत असली पाहिजे आणि पत्रकारितेत सर्वांनी यावं आणि हे संघटन मजबूत करून एक पत्रकारितेमध्ये जी काही दरी निर्माण झाली आहे, जी काही पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी एका अर्थाने ती पोकळी कुठेतरी थांबली पाहिजे किंवा ती पोकळी आपल्याला त्या ठिकाणी बाजूला करायची आहे आणि पत्रकार संघटन मजबूत कायदा करून त्याच ठिकाणी संघटन करून पत्रकारांना न्याय देण्यासाठी आपण सर्व संघटन करण्यासाठी एकत्रित यावे आणि एकत्रित जर आलो तर आपलं संघटन मजबूत होईल. कुठलाही दुजाभाव न ठेवता आपल्या पत्रकार बांधवांसाठी आपल्याला एकत्रित येणं आवश्यक आहे. संघटना येतील जातील, परंतु पत्रकार संघटना किंवा पत्रकार संघटन होणे ही काळाची भविष्यात गरज असणार आहे. सर, एक प्रश्न आहे. पत्रकारी पक्षपातीपणा म्हणाल्यापेक्षा आपण मीडियाच्या बाबतीत जर विचार केला तर आज बॅलन्सिंग सिस्टीम आपण ज्याला म्हणतो, की जे निवडणूक काळामध्ये सुद्धा निवडणूक आयोगाने आपल्याला निर्देश दिलेले असतात, बाबा बॅलन्सिंग असलं पाहिजे. कुठल्या पक्षाची बातमी माहिती नाही, पण त्या ठिकाणी बॅलन्स असावं, असा त्यामागचा उद्देश असतो. पक्षपातीपणा म्हणजे जे की तुम्ही एकाच बाबतीमध्ये त्याला फोकस करता, की तुम्ही दुसरी बाजू त्याची मांडत नाहीत. आपल्याला असं पत्रकारितेमध्ये असं की आपण लोकशाहीचा स्वतः आदर्शस्तंभ म्हणतो, त्याच्याकडे बघतो. आपलं काम आहे बॅलन्सिंग ठेवणं. एखाद्या पक्षाबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल विषय मांडत असताना त्या विषयात जसं आपण व्यक्तीचा विषय समजून घेतो, तसंच त्याही व्यक्तीचा विषय, जसा की पक्षाचा विषय असेल किंवा व्यक्तीचा विषय, तो समजून घेतला पाहिजे. जर आपण हा विषय समजून घेतला तर त्या ठिकाणी पक्षपातपणा होणार नाही. वृत्तपत्रावर आणि या लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर जे काही लोकांचं भवितव्य अवलंबून आहे, मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं की न्यायाचं व्यासपीठ आहे. याच्यात पक्षपाती करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण निपक्ष पद्धतीने, निरपेक्ष
आणि निपक्ष पद्धतीने या ठिकाणी आपण समाजाला न्याय दिला पाहिजे. आपण समाजाचे आधारस्तंभ आहोत ही भावना आपल्या सर्व पत्रकारांसमोर असली पाहिजे. तर आणि तरच ही पत्रकारिता टिकेल. अन्यथा जी आज प्रश्न समोर बडीमार होतोय की पक्षपातीपणा व्हायला लागलाय, तर तसंच होणार. एकाच पक्षाच्या बातम्या येणार आणि त्याच बातम्या लिहिल्या जाणार आणि बाकी पक्षाबद्दल लिहिल्या जाणार. त्यामुळं पक्षपातीपणा वृत्तपत्रात नसला पाहिजे. सर्व धर्म समभाव, वृत्तपत्र ही सर्व धर्म समभावाची आहेत, ज्या की पक्षाचा आणि व्यक्तीचा येत नाही. तर बॅलन्सिंग सिस्टीमचा अवलंब या ठिकाणी केला पाहिजे आणि प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका वृत्तपत्रात केली पाहिजे.